अकोल्यात महाविकास आघाडी होणार नाही असं आमदार नितीन देशमुखांनी म्हटलंय। जिथे उमेदवार नाही तिथे दोन्ही पक्ष एकमेकांना मदत करणार असंही नितीन देशमुख म्हणाले। ठाकरेंची शिवसेना अकोल्यात 80 पैकी 50 जागा लढवणार असं आमदार नितीन देशमुखांनी म्हटलंय। काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आमची प्राथमिक चर्चा झाली। ज्या ठिकाणी आमचा उमेदवार येणार नाही त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही त्यांना तिथं सहकार्य करू। त्यांनी सुद्धा अशीच भूमिका दर्शवली की ज्या ठिकाणी आमचा उमेदवार राहणार नाही त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सहकार्य करू। अशा पद्धतीने आमची त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि या शहरामध्ये जवळपास 50च्या वर या ठिकाणी मशाल चिन्हावर या ठिकाणी आमचे उमेदवार राहतील। अहिल्यानगर महापालिकेसाठी महायुतीबाबत 80% चर्चा पूर्ण असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात। लवकरच जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार असंही त्यांनी म्हटलं। विरोधकांकडे कोणी उमेदवारी मागायला जात नाही, काँग्रेसला तिलांजली दिलेलेच त्यांच्याकडे स्टार प्रचारक आहेत असं राधाकृष्ण विखेंनी बाळासाहेब थोरातांवर टीका करताना म्हटलंय। महायुतीच्या संदर्भामध्ये आमची चर्चा सुरू आहे। साधारण जवळजवळ 80 ते 90% त्या संदर्भातली चर्चा पूर्ण करून प्रत्यक्षात जागा वाटपाचाही फॉर्म्युला आम्ही निश्चित करतोय। दुर्दैवानं विरोधकांच्या त्यांच्याकडे उमेदवारी मागायला तयार नाहीये। सगळे उमेदवार आमच्याकडे मागतात लोक महायुतीकडे। आता आमच्याकडल्या ज्या लोकांना मिळणार नाही तेच तिकडे उमेदवार होणार आहे। आपल्याच तालुक्याचे स्टार प्रचारक नेमलेले आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या तर कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल असं अण्णा बनसोडेंनी म्हटले। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष कसे एकत्र येतील यासाठीच बैठका असंही अण्णा बनसोडे म्हणाले। बैठकीत बसल्यावरच जागांचं सूत्र कळणार अण्णा बनसोडेंची ही प्रतिक्रिया। काय परिस्थिती याची मला कल्पना नाही, पण आता पिंपरी चिंचवड शहराची निर्णय आदरणीय दादा जाहीर करतील। काय साधारणतः जागा वाटपाचं काय सूत्र पिंपरीमध्ये असणार आहे? दोन्ही राष्ट्रवादी आता बैठकीत बसल्यानंतरच एक्झॅक्टली जागेचं सूत्र कळणार आहे। पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार पिंपरीमध्ये, सर्वजण त्याच तयारीमध्ये आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र जर लढले तर दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल। साताऱ्यात महायुतीच्या 2 मंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात। साताऱ्यात कुणी दादागिरी दहशतीची भाषा केली तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा शंभूराज देसाईंनी दिला होता। तर दहशत कुणाची हे शंभूराज देसाईंना माहिती आहे असं जयकुमार गोरे म्हणाले। मोकळ्या वातावरणामध्ये निर्भय वातावरणामध्ये जिल्ह्यामध्ये काम या सगळ्याच पक्षांनी केलं पाहिजे। उलट जर मान्य मंत्री महोदय गोरे साहेब म्हटले असतील की माझा नाद केला तर मी त्याला जागा दाखवतो, याचाच अर्थ अप्रत्यक्षपणे त्यांनी मान्य केले की त्यांची दहशत आहे। अशी दादागिरीची दमदाटीची दहशतीची कोणी भाषा केली तर निश्चितपणे त्याला सुद्धा जशाच तसं उत्तर दिलं जाईल। आम्ही कुठे म्हणतोय दहशत आमची आहे? ज्यांची दहशत आहे असं त्यांनीच भाषणात सांगितलं की इथं चालत नाही। ते माझे सहकारी आहेत, आमचे मित्र आहेत आणि कुठाची दहशत आहे हे त्यांना कल्पना आहे। त्यामुळे दहशत त्यांनाही चालत नाही, दहशत आम्हालाही चालत नाही। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एप्रिल महिन्यापर्यंत गेल्या आमदार सुरेश धस यांचं म्हणणं। इच्छुक उमेदवारांनी आताच कामाला लागून नका, दवाखान्यात जावं लागेल असं मिश्किल वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केलं। आमच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता गेल्या एप्रिल महिन्यात आमची तयारीने लागलेल्या लोकांचे कमरं मोडायची पाळी आली। जे जे आधी तयारी करते त्यांनी तर हळूहळू तयारी करा। इतक्या लवकर कामाला लागू नका, तोपर्यंत तुम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यायची पाळी येऊ नये याची पुरेपूर काळजी। राज्यात 125 आमदारांसह भाजपचे स्वतःचं बहुमत आहे, पण आम्ही महायुतीचा शब्द पाळणार मंत्री गिरीश महाजन यांचं हे वक्तव्य। उद्धव ठाकरेंसारखे आम्ही वागणार नाही मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंना हा टोला लगावला। आम्ही राज्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत। आम्ही सर्वजण मिळून खरं म्हणजे वरती आमच्या आकडाचा आमचं स्वतःचं बहुमत भाजपचं त्या ठिकाणी आहे। 125 आम्हाला आजही त्या ठिकाणी आमचं बहुमत आहे, पण आमचं असं काम नाहीये। जसं मागच्या वेळी उद्धवजींनी केलं, थोडीशी संख्येचं गणित केलं आणि त्यानंतर आम्हाला सोडून चालले गेले, तिकडे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले, तसं आमच्याकडून होणार नाही।